हॅलो फ्रेंड्स, आपलं या व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत कोणतेही डाळ तांदूळ न भिजवता लवकरात लवकर होणारा कुरकुरीत असा डोसा। हा डोसा आता कसा बनवायचा ह्याची रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलला आणखीन सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका। चला तर मग रेसिपी करू। इथे मी घेतलेली आहे 1 वाटी रवा। तसेच मैत्रिणींनो, रवा घेताना खूप मोठाही घ्यायचा नाही रवा। नंतर 1 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि अर्धा वाटी बेसन पीठ, त्याला चना डाळीचं पीठ देखील म्हटले जाते। तसेच आता मी एका भांड्यामध्ये हे तीनही मिक्स करून घेत आहे। पहिले मी टाकत आहे रवा, रव्यानंतर टाकून घ्यायचा आहे तांदळाचं पीठ टाकून घेत आहे आणि नंतर बेसन पीठ। हे तीनही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यात गाठी होता कामा नये असं मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तसेच आणखीन एक मी यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलेले आहे आणि नंतर आपण आणखीन पाणी ॲड करणार आहोत। तोपर्यंत 2 ग्लास पाणी टाकून व्यवस्थित हलवून हे झाकून ठेवायचं आहे मिश्रण। तसेच हे घेताना व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे जेणेकरून गाठी होणार नाहीत आणि पाणी थोडंच टाकायचं आहे, एकदाच टाकल्याने गाठी होतील। तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करू शकतात। पीठ खूप पातळही करायचं नाही, याचं टेक्स्चर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवायचं आहे आणि हे 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। तसेच आपले 5 मिनिट झालेले आहे। मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि त्याच्यात आणखीन पाणी ॲड केलेलं आहे अर्धा ते 1 ग्लास आणि पाहू शकता त्याचं टेक्स्चर कसं आलेलं आहे, व्यवस्थित असं फुगलेलं आहे। चला तर मग आपण बॅटर तयार झालेला आहे, डोसे करायला घेऊया। तसंच मी आता एक तवा घेतलेला आहे। मैत्रिणी, तुम्हाला एक टिप सांगते, आपण जो प्लास्टिकचा स्पॅच्युला वापरतो त्याने तेल लावण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने कांद्याने देखील तेल लावू शकता। कारण हे प्लास्टिकचे जे वस्तू असतात ते आपल्या शरीराला हानिकारक असतात, यामुळे अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे। आणि बॅटर टाकताना व्यवस्थित प्रत्येक पळीही आपण हलवून टाकणार आहोत जेणेकरून रवा हा तळाशी जाऊन बसतो, म्हणून आपल्याला सर्व बॅटर मिक्स करूनच टाकायचा आहे। तुम्ही पाहू शकता। आणि गॅसचा फ्लेम हा खूप हाय करायचा नाहीये, एकदम लो फ्लेमवरती टाकून घेतल्यानंतर तुम्ही हाय टू मीडियम फ्लेमवरती हा डोसा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तसेच हा डोसा डाळ तांदूळाचा नसताना याला भाजायला थोडा टाइम लागतो, तेव्हा तुम्ही पेशन्सली भाजा हा डोसा। आपल्याला वाटलं की हा डोसा जरा असं भाजल्यासारखा झाला आहे, तेव्हा आपण व्यवस्थित तेल लावून घेऊया आणि असं काढून घेऊया। अगदी हलक्या हाताने साईडने काढायचा आहे। तुम्ही पाहू शकता डोसा किती मस्त असा झालेला आहे, कुरकुरीत असा। तो फोल्ड देखील होत नाही, एवढा कडक झालेला आहे। माझा तवा थोडासा मध्यभागी थोडासा पातळ असल्याने थोडं जास्त भाजला गेला होता। चला तर मग दुसरा डोसा करून घेऊया। तुम्ही हवे असेल तितकी साईज करू शकता। पहिले मी मोठी साईज दाखवली, आता सर्वात छोटी साईज दाखवते। आणि जास्त पसरायचाही प्रयत्न करायचा नाहीये जेणेकरून आपला रवा हा तुटू शकतो। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा डोसा तयार आहे। अगदी छान अशी जाळी पडलेली आहे डोशाला, तुम्ही जवळून देखील पाहू शकता। आणि डोसा भाजताना दोन्ही साईडनं भाजायचा आहे हा। पाहू शकता किती सुंदर अशी, वाव, खूप सुंदर जाळी पडली आहे। चला मग आणखीन एक डोसा करून दाखवते तुम्हाला। व्यवस्थित तेल लावून घेतलेला आहे मी आणि दुसरा डोसा तयार करत आहे। अशा पद्धतीने आपण सर्व डोसे तयार करून घ्यायचे आहेत। कोणतीही एक्स्ट्रा न मेहनत करता हा लवकरात लवकर डोसा तयार होतो। तुम्ही पाहू शकता अगदी 10 मिनिटांमध्ये हा डोसा मी तयार केलेला आहे। तुम्हीही लवकरात लवकर हा डोसा तयार करू शकता। तुम्ही पाहू शकता किती सुंदर डोसे होत आहे, अगदी खरपूस असा कलर येत आहे आणि टेस्टला कोणीच म्हणणार नाही की हा डोसा डाळ तांदूळाचा नाहीये म्हणून।
एवढा हा टेस्टी रव्याचा डोसा लागतो। तुम्ही कधी करणार आहात हा रेसिपी लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगा। तसेच चॅनलला आणखीन सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा। थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल। तसेच तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तसेच मी एक टिप सांगणार आहे, आपण हा डोसा करताना रवा हा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे, बारीक रवा घ्यायचा आहे। तसेच दुसरी टिप म्हणजे आपल्याला डोसा भाजताना हा थोडा स्पेशल्सली भाजायचा आहे। डाळ तांदूळाचा डोसा लवकर भाजला जातो, तसा या डोशाला थोडा टाईम लागतो। तुम्ही ही टिप नक्की ट्राय करा। तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।